श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा। आजोबा, हा तर या सीझनचा शेवटचा भाग आहे ना? मग आजची गोष्ट काहीतरी विशेष असायला हवी. कोण होते हे बाळाप्पा आणि त्यांचा स्वामींपर्यंतचा प्रवास कसा होता? हो बाळा, हा अध्याय म्हणजे भक्ती आणि वैराग्याचा संगम आहे। हावेरी नावाच्या गावात बाळाप्पा नावाचे एक सावकार राहायचे। संपत्ती, संतती आणि प्रतिष्ठा सगळं काही त्यांच्याकडे होतं। पण वयाची तिशी ओलांडली आणि त्यांचं मन संसारातल्या मायेला विटलं। बाळाप्पा विचार करू लागले की हा संसार लबाड आहे, शेवटी कोणीच कोणाचं नसतं, परलोकी फक्त आपली सत्कर्म सोबत येतात। त्यांना एका सद्गुरूंची ओढ लागली। 3 रात्री त्यांना एकच स्वप्न पडलं, सुवर्ण ताटात पंचपक्वान्न त्यांच्या पुढे येत आहेत। त्यांनी ठरवलं की आता घरदार सोडायचं, सोलापूरला जातो असं सांगून ते घराबाहेर पडले। भटकत भटकत ते मुरगोड गावी आले। हे गाव म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार चिदंबर दीक्षितांचं जन्मस्थान। बाळाप्पा तिथे दीक्षितांच्या दर्शनाला थांबले। बाळा, चिदंबर दीक्षित म्हणजे साक्षात शंकराचा अवतार होते। त्यांच्या वडिलांनी 12 वर्ष शिवाराधना केली तेव्हा साक्षात महादेवाने त्यांच्या उदरी जन्म घेतला होता। चिदंबर दीक्षितांचे चमत्कार अफाट होते। एकदा एका पूजेत मातीचा हत्ती जिवंत होऊन चालू लागला होता। एकदा यज्ञाच्या वेळी तूप संपलं तेव्हा दीक्षितांनी पाण्याने भरलेल्या घागरींना हात लावला आणि त्याचं तूप झालं। एवढंच नाही तर जेव्हा पेशवे रावबाजी त्यांच्या दर्शनाला आले तेव्हा दीक्षितांनी भाकीत केलं होतं की तुझं राज्य जाणार, आणि तसंच घडलं। बाळा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू का? मुरगोडमध्ये बाळाप्पांनी ऐकलं की अक्कलकोटमध्ये एक महान यती प्रगट झाले आहेत, जे भक्तांचा उद्धार करत आहेत। मग बाळाप्पांच्या पावलांनी अक्कलकोटची वाट धरली। बाळाप्पांची भक्ती आणि स्वामींची त्यांच्यावरची कृपा कशी झाली हे आपण पुढच्या सीझनमध्ये पाहणारच आहोत।